तुम्ही Instagram किंवा Facebookवर एखादी पोस्ट टाकता आणि लगेच एक बटन दिसतं बूस्ट पोस्ट आणि मग तुमचं मन म्हणतं, हां, हीच खरी जाहिरात असेल. पण खरंच बूस्ट म्हणजे जाहिरात आहे का? की अजून काही वेगळं आणि प्रोफेशनल आहे? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. बूस्ट विरुद्ध ॲड्स मॅनेजर योग्य काय? माझ्या बूटकॅम्पमध्ये येणाऱ्या अनेक लोकांनी सुरुवात बूस्टनेच केलेली असते आणि मग फ्रस्ट्रेशनमध्ये सांगतात, सर बूस्टिंग केलं पण रिझल्ट आला नाही. आणि त्याचं कारण बूस्ट हा केवळ शॉर्टकट आहे, स्ट्रॅटेजी नाही. चला समजून घेऊया दोघांमधला फरक. बूस्ट पोस्ट म्हणजे काय? तुम्ही एखादी पोस्ट केली आणि त्याला थोडं विजिबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही बूस्ट करता. मेटा तुम्हाला काही बेसिक ऑप्शन्स देतो. किती दिवस बूस्ट करायचं, किती खर्च करायचा, कुठल्या ऑडियन्सला दाखवायचं वगैरे. बट दॅट्स इट. तुम्हाला ना नीट गोल ठरवता येतं, ना प्रॉपर टार्गेटिंग करता येतं, ना रिमार्केटिंग करता येतं. ती केवळ एका पोस्टला थोडं एक्स्ट्रा रीच देण्याची सुविधा आहे. म्हणजे बूस्ट म्हणजे थोडक्यात, इथे थोडे पैसे टाका आणि आम्ही ही पोस्ट अजून लोकांना दाखवतो. आता ॲड्स मॅनेजर बघूया. ॲड्स मॅनेजर म्हणजे तुमचं पूर्ण व्यावसायिक जाहिरात व्यवस्थापन केंद्र. इथे तुम्ही ठरवू शकता तुमचं बिझनेस गोल काय आहे. लीड हवे, सेल हवे, ट्रॅफिक हवे, टार्गेट ऑडियन्स किती स्पेसिफिक असावी, वय, जेंडर, इंटरेस्ट, बिहेवियर, लोकेशन, तुमचं क्रिएटिव्ह, इमेज, व्हिडिओ, कॅरोजल, तुमचं बजेट, डेली की लाईफ टाईम, तुमची स्ट्रॅटेजी, कोल्ड ऑडियन्स की वॉर्म ऑडियन्स, रिटार्गेटिंग करायचं का. ॲड्स मॅनेजर ही तुम्हाला कंट्रोल, कस्टमायझेशन आणि कॅम्पेन सक्सेस ट्रॅक करण्याची रिअल पॉवर देतो. मी एक उदाहरण देतो. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला फक्त बूस्ट केलं. ₹500 खर्च झाले. 300 लोकांनी पोस्ट पाहिली पण एकही एन्क्वायरी नाही. मग तिने ॲड्स मॅनेजर वापरायला सुरुवात केली. प्रॉपर टार्गेटिंग, लीड फॉर्म, फनल स्ट्रॅटेजी लावली. त्याच बजेटमध्ये तिला 30 लीड्स मिळाल्या. कारण यावेळी ती सिस्टमनी काम करत होती, गेसवर्क नाही. तर योग्य काय? बूस्ट हे ऑकेजनल प्रमोशनसाठी ठीक आहे. एखादी पोस्ट व्हायरल करायची असेल, एंगेजमेंट वाढवायचं असेल तर. पण बिझनेस ग्रो करायचं असेल, एन्क्वायरी वाढवायच्या असतील, कन्सिस्टंट रिझल्ट्स हवे असतील तर फक्त आणि फक्त ॲड्स मॅनेजर. जर तुम्हाला खरंच रिझल्ट्स मिळवायचे असतील तर बूस्टिंगवर वेळ आणि पैसे वाया घालवू नका. ॲड्स मॅनेजर शिका, फनल तयार करा आणि सिस्टम तयार करा जे तुमच्यासाठी काम करतं. जर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप लाईव्ह एक्झाम्पल सहित, तर माझा लाईव्ह बूटकॅम्प नक्की अटेंड करा. ही एक छोटी इन्व्हेस्टमेंट असेल पण तुमच्या व्यवसायात त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होईल. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच सीट सुरक्षित करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा ॲड्स मॅनेजर वापरायला उत्सुक आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट टार्गेट ऑडियन्स कसा शोधायचा. पाऊल उचलात आणि तुमच्या व्यवसायाला प्रोफेशनल